दोघांचा विचार केला खूप नावलौकिक दोन्ही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. यश तोलानीचं नाव सातत्याने आपण पाहिलं, माझी मुंबई सोबत ॲज अ कोच म्हणून या हंगामामध्ये आपण त्याला पाहिला. कबीरचं सुद्धा नाव आपण पाहिलं, विविध प्रकारच्या खेळासाठी तो प्रसिद्ध. दुसऱ्या बाजूला बॉलिंग ट्रॅकवरती निखिलला इंट्रोड्यूस केलं गेला, ज्याची मुंबई क्रिकेटने सातत्याने दखल घेतली. तर एक चांगला बॅटल पाहायला मिळेल क्रिस 11 मीरा रोड आणि त्यांच्या विपक्ष कंधारी किंग्स. पहिलाच बॉल, पॅडल स्वीप इन टू द गॅप. गॅप शोधलाय, कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय सीमारेषा पार, चौकार. यस डीजे. भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. डीप फाईन लेगला आता करण ठाकूरला तैनात केलं गेलं, परंतु फिल्डरच्या रेंज पासून खूप जास्त चेंडू लांब होता. लेग स्टिकवरती चेंडू आणि त्याच्यासोबत अंडरम क्रिकेटमध्ये फुल ग्राउंडचं क्रिकेट म्हणजे बॅटरसाठी अर्थातच दिवाळीचं बोनस होतं. ते बोनस यश तोलानीने अगदी सोप्या रीतीने स्वीकार केलाय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. यावेळेस स्टंप लाईन गोलंदाजी झाली. या पहिला बॉल आपण पाहिला थोडं सव्वाक्याच्या बाहेर होता, परंतु त्याच्यानंतर लाईन लेंथवरती पूर्णपणे नियंत्रण ठेवला. कंधारी किंग्स आपण पाहतोय टायटल डिफेंड करण्यासाठी आज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. डिफेंडिंग चॅम्पियन, परंतु त्यांच्या समोर सुद्धा क्रिस 11 मुरा रोड सारखं एक मोठं आव्हान आहे. बॅटिंग मार्कवरती कबीर, ज्याची चर्चा आपण पाहिलं तर सातत्याने आता क्रिकेटमध्ये होत्या. यंग अँड डायनामिक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण वारंवार पाहतो. 2 बॉलमध्ये 5 धावा आल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर निखिलला लाईन लेंथ वरती नियंत्रण ठेवावं लागणार आहे. जर नियंत्रण ठेवलं नाही तर इथून मात्र या धावा खूप जास्त वाढणार आहेत. मनगडाचा वापर, गॅप शोधलाय. सिंगलने टोटल जाऊन पोहोचेल तब्बल 11 वर. 4 बॉलचा खेळ झालाय. थोडासा आतापर्यंत निखिल एक्सपेन्सिव्ह राहिलाय. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेने धावफलक 12 वरती. टोटल 5 बॉलचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंगचा खेळ रंगताना दिसतो. ड्राईव्ह क्षेत्ररक्षक फेकी होईपर्यंत 1 धावच कंप्लीट होणार आहे. देवकरण विकेट किपरच्या भूमिकेमध्ये धावफलक 13 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. बिनबाद 13. कंधारी किंग्सची सुरुवात चांगली झाली. किंवा छोटा ब्रेक, जाऊया ध्वनी वादकाकडे.
बॉलर्स नेम प्लीज. ध्रुवला इंट्रोड्यूस केलं गेलं. समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी. नॉट आउट. फॉलो थ्रू मध्ये हा झेल टिपला गेला असता तर मोठा धक्का पाहायला मिळाला असता. आउटसाइड एज प्रोटेक्शन आहे. सिंगलने मात्र टोटल 14 वरती आहे. यश स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतो. 3 बॉल मध्ये 5. दुसऱ्या बाजूला कबीर 5 बॉल मध्ये 7. धावफलक 14. 4 बॉल महत्वाचे. तिथून ध्रुव लाईन लेंथ वरती पकड बनवावी लागणार आहे. धीम्या गतीचा ऑफ ब्रेकचा वापर केला गेलाय. ध्रुव कमबॅक करावं लागणार होतं आणि ते कमबॅक त्याने केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया काय घडलंय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं चेंडू गर्रकन आतमध्ये आलाय. क्लासिकल ऑफ कटरचा वापर केला गेला. ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ॲक्युरेट क्षणचित्र तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. अल्टी पल्टी स्ट्रोक सिलेक्शन आणि त्या नादामध्ये इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये मोठा मासा गळायला लागतोय. यश टोलानी बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू डीजे. चला प्लीज नेक्स्ट बॅटर लगेचच रेडी होणं गरजेचं आहे. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. एलिव्हेशन खूप जास्त मिळालं. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं तर कर्टनच्या वरून बॅटरवरती अनेक रिस्ट्रिक्शन्स या फॉर्मॅटमध्ये आहेत. बॉबीला इंट्रोड्यूस केलं गेलं. बॅटिंग मार्कवर ध्रुव मात्र ज्या कामासाठी त्याला इंट्रोड्यूस केलं गेलं होतं 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली. या थँक्यू डीजे. ऑनगोईंग मॅच सुरू आहे. तुम्हाला सुद्धा वाजवण्याची संधी दिली जाणार आहे. क्षितिज चषक म्हटलं की अर्थातच एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळतं. अजून एक सिंगल कंप्लीट होईल. 15. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये खर्च झाल्यात.
कबीर आणि बॉबी इथून मात्र कबीर वरती आपण पाहिलं तर जबाबदारीचं ओझं त्याला धावा करायच्यात. स्पीडअप करा प्लीज, खूप जास्त वेळ तुम्ही घेतायत. सॉफ्ट हँडेड पुश एका षटकाच्या अर्थातच ध्रुवच्या वैयक्तिक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 16 धावा धावफलकावरती आहेत. म्हणजे या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च झाला आणि एक महत्वाचा गडी सुद्धा बाद झालाय. किंवा शॉर्ट डीजे वाला ब्रेक. यस डिस्क जॉकी. मध्ये जाऊन सुद्धा आपण पाहिलं, कोकणामध्ये जाऊन सुद्धा देवकरण परमारने खूप चांगला अंडरम क्रिकेट या अंगामध्ये खेळला. एक अनुभवी खेळाडू हा. परंतु या वेळेस जर आपण पाहिलं तर 16 धावा धावफलकावरती आहेत. एका दुसरा विकेट आणि तो सुद्धा कबीरचा विकेट घेणं इथून गरजेचं आहे. कारण कबीरच्या फळीतून ऑलरेडी एक चौकार आलाय. 6 बॉलमध्ये 8 धावा त्याच्या फळीतून आहेत. चला स्पीडअप करा प्लीज, देवकरण सुरुवात करा. हॅलो, नगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर सन्माननीय संजयजी गाडी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इथं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी मिळून या मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय संजयजी गाडी साहेबांचं आपण या ठिकाणी जोरदार स्वागत करायचं आहे. बाळासाहेबांचे सच्चे सैनिक आपण म्हणू शकतो. आज संपूर्ण मुंबईचा कारभार असेल, या संपूर्ण मुंबईचा विकास असेल, अशा महत्त्वाच्या निर्णयांमध्ये ज्यांचा सहभाग असतो, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मुंबईमध्ये आपल्या सर्वांच्या विकासाबाबतच्या मोठमोठ्या निर्णयामध्ये गाडी साहेबांचा जो वाटा असणार आहे, असे आपल्या सर्वांचे लाडके मुंबईचे उपमहापौर सन्माननीय संजयजी गाडी साहेबांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी मंचावरती स्थानपन्न व्हायचे. आपण थोड्याच वेळात या ठिकाणी गाडी साहेबांचा वाढदिवस देखील साजरा करणार आहोत. तरी मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी थांबून राहायचंय. थँक्यू. क्षितिज चषक 2026 ही दुसरी रजनी तुम्ही पाहतायत. मान्यवरांच्या माहितीसाठी आज दुसरा दिवस आहे. दुसरी रजनी या क्रीडा स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. कालच्या रजनीमध्ये तुम्ही पाहिलं कदम स्ट्रायकर्स हा संघ ओपन लॉटमधून, म्हणजे जिथे मुंबईमधले टॉप 8 संघ तुम्हाला खेळताना दिसले, तिथून तो क्वालिफाय झाला आहे. आज दुसरी रजनी जिथे कांदिवली ते पालघर असे टोटल 8 संघ तुम्हाला पाहायला मिळतात कांदिवली टू पालघरच्या लॉटमध्ये. त्याच्यामध्ये दुसरा सामना सुरू आहे. कंधारे किंग्स आणि त्यांच्या विपक्ष क्रिस 11 मीरा रोड तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मान्यवरांची उपस्थिती. व्हाईट बॉल पंचांना मजबूर केलं एक्सरसाइज करण्यासाठी. अनेक मान्यवरांची उपस्थिती तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय उपमहापौर संजयजी गाडी साहेबांची उपस्थिती, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं क्रीडेला सुद्धा खूप कॉन्ट्रीब्युशन देण्यात आला आहे. अल्टीपल्टी स्ट्रोक सिलेक्शन आणि त्या अल्टीपल्टी स्ट्रोक सिलेक्शन वरती चेंडू निघून जातोय. क्षितिज चषकाचा चौकार. 9+4.
लागतायत. देवकरण परमार विरुद्ध हल्ला बॉल केला गेला. स्पीडअप करायचंय, धावांचा विचार केला. धावफलक 22 वरती आहे. 22 रन्स ऑन द कार्ड. स्टेप आउट केलं खरं. करण ठाकूर फेकी झाली आहे, परंतु एक धाव निश्चितच कंप्लीट होईल. एक चांगली स्टारकास्ट क्रीज 11 कडे सुद्धा पाहायला मिळते. काही खेळाडू स्थानिक त्यांच्याच विभागातले आहेत, तर काही खेळाडू तुम्ही पाहतायत करण ठाकूर मॅन फ्रॉम पालघर असे विविध भागातून खेळाडू आज तुम्हाला खेळताना दिसत दहिसर नगरीमध्ये. त्याचं कारण आहे क्षितिज चषक 2026. देवकरण परमार इथून एका दुसरा विकेट घेणं गरजेचं आहे, कारण धावांचा आलेख 23 वरती जाऊन पोहोचलाय. अंडरम क्रिकेटचा थर्रार तुम्ही पाहता. स्टेप आउट केलं, यावेळेस होतीये चुकी. स्टंपिंगच्या रूपामध्ये जाईल का? पंचांनी निर्णय आतापर्यंत दिला नाहीये. जॉन टी करतोय का चुकी? नॉट आउटचे संकेत आलेत का? पंच यस नॉट आउटचे संकेत येतात. चुकी होते. OUT आउट. आउटचे संकेत येत आहेत. चला पंच क्लिअर करायचंय. नो बॉल आहे की फेअर बॉल आहे ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. नो बॉलचे संकेत येत आहेत. शानूला इंट्रोड्यूस केलं गेला. ट्वेंटी 23 धावा धावफलकावरती आहेत. 24 करेक्शन 24. चेक टोटल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा. देवकरण परमारला या धावा कंट्रोल करणं गरजेचं आहे. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु त्या अनुभवाच्या शिदोरीचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. कबीर विरुद्ध देवकरण परमारचं बॅटल पाहायला मिळतं. समोरच्या दिशेने खेळला, रनआउटची संधी दोन्ही पायाच्या मधून. इंडिया गेट फॉर्मेशन. थँक्यू.
धन्यवाद डीजे. दोन्ही आपण पाहिलं, दोन्ही पायाच्यामधून त्या 2 पायांमधून एवढा गॅप होता की कदाचित एक रिक्षा पास झाली असती. एक छोटा बॉल ट्रॅव्हल होणं स्वाभाविक आहे. चुकी होतीये एवढ्या मोठ्या स्टेजवरती, जर या चुका घडणार आहे तर समोरचा संघ आपण पाहिलं डिफेंडिंग चॅम्पियन आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. कबीर मॅन टू वॉच आउट. 9 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या फळीतून आल्यात. शेवटचा अंतिम बॉल महत्वाचा आहे. देवकरण परमारचं षटक चौकारण. हॅलो पॅडल स्वीप. चौकार येतोय. कार्पेटला गुदगुल्या करत. कोणतीही संधी नव्हती तिथे आणि या 4 धावेने धावफलक 30 धावेवरती आहे. चला डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंचांनी अजूनपर्यंत कोणते निर्णय दिले नाहीये. मित्रांनो सहकार्य करा. रिव्ह्यू घेतला गेलाय का थ्रोचा? तर यस. साइड आर्मचा नो घेतला गेलाय. हॅलो भारतीय कबड्डी संघाचे खेळाडू युम मध्ये ज्यांनी आपला खेळ या संपूर्ण भारतामध्ये आपल्या कबड्डीच्या स्किलने त्यांनी संपूर्ण वेळ लावला असे सन्माननीय विशालजी माने यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाला आगमन झालेलं आहे. त्यांचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी मिळून स्वागत करायचं आहे. सन्माननीय विशालजी माने आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांनी कबड्डीच्या माध्यमातून आपल्या स्किल्स त्या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. यू मुंबा टीम मध्ये ते राईट टर्न त्या ठिकाणी राईट टर्न वरती खेळायचे. डिफेंडर म्हणून त्यांचं नाव या संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. असे सन्माननीय विशालजी माने यांचं या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती स्थानपन्न व्हायसाठी याच ठिकाणी यायचंय. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. अभिषेक मंडल या बॉलिंग ट्रॅकवरती या. स्वतः कर्णधार दाखल झाला. धावांचा विचार केला, धावांचा आलेख 34 वरती आहे. तर एक चांगलं कुशन डिफेंडिंग चॅम्पियनला पाहायला मिळत आहे. कांदिवली टू पालघर लॉटमध्ये आपण पाहिलं गतवर्षी सुद्धा कंधारे किंग संघाने बाजी मारली होती. चला सुरुवात करा. 5 बॉल महत्वाचे अजूनही बाकी आहेत या इनिंग मधले. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या जोरावरती टोटल आता 35 वरती या. 4 बॉलचा खेळ महत्वाचा बाकी आहे. कबीरचं स्ट्राईक एंड वरती राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. 10 बॉलमध्ये 21 धावा आक्रमकरित्या त्याने बनवल्यात. या स्टेजमध्ये कंधारे किंगसाठी कबीर जास्तीत जास्त स्ट्राईक एंड वरती असणं गरजेचं आहे. शानूकडे क्षमता आहे परंतु सध्याच्या घडीला कबीरकडे या मॅचमध्ये फॉर्म आहे. धावांचा विचार केला, धावफलक 35 वरती आहे. 10 बॉलमध्ये 21 धावा त्याच्या फळीतून आल्यात. अभिषेक मांडलिया ज्याच्याकडे सुद्धा एक दांडगा अनुभव अंडरम क्रिकेटचा आहे. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांच्या विरुद्ध एकमेकांच्या सोबत अनेक स्पर्धा खेळल्यात. परंतु क्रिकेटमध्ये आपण काल काय केलंय, मागच्या बॉलवरती काय केलं याला महत्त्व नाही आहे.
सातत्याने तुम्हाला शून्यापासून सुरुवात करावी लागते. पस्तीस धावा धावफलकावरती आहे. तळटीपळटी स्ट्रोक सिलेक्शन टॅप केलाय. करण ठाकूर चेंडू खाली या. नो बॉलचे संकेत येत आहेत का? नो +1 बाय 1 गेट 1 फ्री. टोटल आता जाऊन पोहोचेल तब्बल 37 या स्कोर कार्डवर. 37 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडंसं अंडर प्रेशर गोलंदाज पाहायला मिळतो. खूप जास्त वेळ आपण या इनिंगसाठी दवडलाय. स्पीडअप करा मित्रांनो. टाइम इज अ मनी. वेळ कोणासाठी थांबत नाही. नो बॉलचा इशारा आलाय. कबीरने मात्र तिथे सिंगलने धावफलक बोलतं ठेवलाय. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या सिंगलचा वापर केला गेला. स्टेट डाऊन द ट्रॅक चौकार आला. तर शानू स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. मुख्य मंचावरती आपण पाहतोय कबड्डीपटू सन्माननीय आदरणीय विशालजी माने सरांची उपस्थिती आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय उपमहापौर संजयजी घाडी साहेबांची उपस्थिती तुम्ही पाहताय आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती. व्हाईट बॉलचे संकेत येतात आणि टोटल आता 42 वरती या. अभिषेक मांडलिया पूर्णपणे अंडर प्रेशर दिसतो. परंतु प्रेशरमध्ये जो स्वतःला सिद्ध करतो तोच पुढे जाऊन या खेळामध्ये लेजेंड म्हणून ओळखला जातो. सध्याच्या घडीला अभिषेक मांडलियाने 3 बॉलमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्यात. धावफलक जाऊन पोहोचतोय 42 या स्कोर कार्डवरती. 3 महत्वाचे बॉल बाकी आहेत. शानू एक चौकार त्याच्या फळीतून सुद्धा आलाय. समोरच्या दिशेने खेळलेला. स्टेट डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता चुकी होणार नाहीये. धक्का लागतोय. शानूला परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला गॉन. यस डीजे होऊन जाऊ दे. टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क तितका चांगला झाला नाही. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फोल ठरतो. स्टंपिंगच्या रूपामध्ये अजून एक धक्का. तू चल मैं आया. दाखल होणं गरजेचं आहे. सातत्याने अंपायर सुद्धा सूचना देत आहेत. कबीर आपण बाद झाले नाही. तुम्हाला पवेलियन एंडकडे जायची परमिशन नाहीये. पंच प्लीज आपण सक्त ताकीद द्या. जो बॅटर आउट झालाय तोच फक्त पवेलियन एंडकडे जाणार आहे. निखिल आहे चेंडूखाली. सिंगल नक्कीच कंप्लीट होईल आणि सिंगलच्या मदतीने टोटल 44 धावेंवरती या षटकातील चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. 44 धावांचा डोंगर आपण पाहतोय. परंतु क्रिस 11 मीरा रोडकडे सुद्धा एक मोठा बॅटिंग स्टारकास्ट पाहायला मिळतोय. तर मॅच रंगतदार परिस्थितीमध्ये जाणार आहे याच्यात दुमत नाही आहे. यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. परंतु कबीरच्या खेळीचा अंत जरी झाला असला तरी 11 बॉल मध्ये 22 धावांची खेळी त्याने केली आहे. एक्सलेंट बॅटिंग परफॉर्मन्स. इनिंग समरी आपण पाहूया. थँक्यू डीजे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. यस सर, ओव्हर यू. क्षितिज चषक 2026 सन्माननीय आयोजक प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक श्री मंगेश भाऊ पांगारे आज आपल्या या खेळ महोत्सवाला भेट देण्यासाठी मुंबईचे उपमहापौर सन्माननीय संजयजी गाडी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा नुकताच या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला आणि आज या मंचावरती गाडी साहेबांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत. मी सर्वांना विनंती करेल की आपण सर्वांनी उभं राहायचंय. 22 एप्रिल रोजी साहेबांचा वाढदिवस झाला आणि आज आपण आपल्या या
खेळाच्या मैदानावरती साहेबांचा वाढदिवस साजरा करतोय. याच ठिकाणी आपल्या भव्य दिव्य स्पर्धेच्या मैदानामध्ये या मंचावर करण्यात येतोय. या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सन्माननीय मंगेश भाऊ पांगारे यांना मी विनंती करतो की मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय उपमहापौर श्री संजयजी गाडी साहेबांचा आपण या ठिकाणी जोरदार सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी मिळून गाडी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू सन्माननीय विशालजी माने यांनी देखील भेट दिलेली आहे. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. युवा सेनेचे सन्माननीय सुयशजी गाडी मी यांना विनंती करतो की आपण विशालजी माने साहेबांचा आपल्या शुभ हस्ते आपल्या सर्वांच्या वतीने आपण सन्मान करायचा आहे. ठिकाणी युवा सेनेचे सन्माननीय सुयशजी गाडी यांचा सन्मान करण्यात येतोय. मी क्षितिज ग्रुपचे मुंबई अध्यक्ष सन्माननीय दासभाई शेरवार यांना विनंती करतो की आपण सुयशजी गाडी यांचा आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय उपमहापौर संजयजी गाडी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करावं. शिवसेना शाखा क्रमांक 4 या शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अंडरआर्म क्रिकेट टुर्नामेंटच्या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक माझे सहकारी नगरसेवक मित्र सन्माननीय मंगेश भाऊ पांगारे, आमच्या विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख सन्माननीय नेवरेकर सर, जे आपल्या वेळ काढून इथे आलेले आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि कीर्तीचे कबड्डीपटू सन्माननीय विशाल मानेजी, सुयश घाडी, RPIचे या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष माझे मित्र सन्माननीय अशोक भाऊ, या शाखेचे सन्माननीय दाससाहेब, महिला आघाडीच्या ताई, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित सर्व खेळाडू आणि खेळ पाहण्यासाठी उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, मी मंगेश भाऊंचा मनापासून इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या इथे बोलवलं आणि नुसतंच बोलवलं नाही तर याकडून माझा वाढदिवस देखील अतिशय सुंदर असा केक कापून साजरा केला. त्याबद्दल मी मंगेश भाऊ आणि शाखा क्रमांक 4चा मनापासून आभार व्यक्त करतो. खूप छान अशी टुर्नामेंट आयोजित केलेली आहेत. मी या मैदानावरती मंगेश भाऊ अनेक टुर्नामेंट बघितल्या, परंतु आपला कार्यक्रम, आपले कोणताही कार्यक्रम असू दे, तो अतिशय भव्य दिव्य असतोच. कारण त्याची व्यवस्थापन, त्याची मॅनेजमेंट आपण एवढी मनापासून करता आणि त्याच्यामध्ये जीव होता आणि अशा प्रकारे खूप सुंदर असं वातावरण इथे आपण उभं केलेलं आहे आणि बक्षीसही लाखांच्या घरामध्ये आपण ठेवलेली असल्याकारणाने खूप चांगले चांगले संघ ह्या स्पर्धेमध्ये आलेले आहेत. मी पाहतोय एका टीमची आपण बॉलिंग आणि बॅटिंगही पाहिली. खूप सुंदर अशी लेग स्पिन, ऑफ स्पिन करून आणि अशा याच्यावरती सुंदर असा आहे बघा, अशी लेग स्पिन करून उत्तम असा खेळ या इथे खेळाडू आपले पेश करतात. त्यामुळे प्रचंड गर्दी जमलेली आहे. मी आपल्या नागरिकांना सांगू इच्छितो की निवडणुका होऊन मंगेश भाऊ आणि आम्ही सगळेजण आता अशोक भाऊ 2-2.25 महिने झाले, परंतु मंगेश भाऊंचा मुंबई महानगरपालिकेतील प्रभाव आणि त्यांनी
जी केलेली हरकतीचे मुद्दे असतील, 66 वरती उपस्थित केलेले प्रश्न असतील, त्याच्यावर त्यांनी आपल्या प्रभागाच्या समस्यांवरती वाचा फोडण्याचा सतत प्रयत्न केलेला आहे. निश्चितपणानं मला खात्री आहे की भविष्यातल्या पुढच्या 5 वर्षामध्ये एक आदर्श नगरसेवक म्हणून मंगेश भाऊ या विभागामध्ये काम करतील. मुंबई महानगरपालिकेच्या विकासामध्ये ते आपलं जबरदस्त योगदान देतील आणि त्याच्यासाठी त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. काळजी करू नका, किती वादळं आली किंवा काय आली तरी हा संजय घाडी तुमच्या पाठीशी उभा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्या नेवरेकरांना माहिती आपली खासियत 7 रस्त्याचे आम्ही लोक आहे, त्यामुळे असे येतात आणि असे जातात. आपण त्या वादळामध्ये टिकून राहायचं, कारण आपलं काम बोलतं. आपला स्वभाव तुमचाही खूप छान आहे. लोकांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपण सगळे चाललेले आहात, त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्याला अभिनंदन करतो, आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद गाडी साहेब. याच ठिकाणी थँक्यू डीजे. जेव्हा मॅचच्या दिशेने आपण पाहतोय मान्यवर रजा घेत आहेत, सन्माननीय आदरणीय उपमहापौर संजयजी घाडी सर असतील, विशालजी माने सर असतील आणि अनेक मान्यवर या स्पर्धेपासून रजा घेत आहेत. बॅकफुट कट केलाय. जॉन टीच्या नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना दिसताय. अजून एक ब्रँडेड चौकार 4. आणि जॉन्टी त्या फुलर लेनच्या बॉलसाठी रेडी होता, कारण याच्या अगोदरचा बॉल आकू टप्प्याचा होता. त्याने प्री डिटरमाइंड केलं होतं. गोलंदाजाच्या माइंडला रीड करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सिंगल कंप्लीट होत्या आणि सिंगलच्या मदतीने डबल डिजिट म्हणजे 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल येणं अजूनही बाकी आहे. 1 to go. शेवटचा अंतिम बॉल. सिंगल कंप्लीट होईल. ड्राईव्ह केला. एका धावेने धावफलक 11 वरती आहे. षटकाची समाप्ती झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. समीकरणाचा विचार केला येणाऱ्या 18 बॉलमध्ये 34 धाव्यांची गरज आहे. क्षितिज चषक 2026 रणसंग्राम तुम्ही पाहताय. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेशभाऊ पांगारे सरांची उपस्थिती आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहिलं तर एक भलं मोठं आयोजन विराट 11 क्षितिज ग्रुपच्या वतीने. टोटल 11 वरती आहे. 18 बॉल मध्ये 34 करायचे. देवकरण, परमार, जॉन्टी आणि एक चांगली स्टारकास्ट बॅटिंगची आपण पाहिलं. क्रिस 11 कडे सुद्धा एक चांगला संघ त्यांनी बांधलाय. आता बॉलिंग ट्रॅक वरती कबीर, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये 22 धावा केल्या 12 बॉल मध्ये. चला सुरुवात करा प्लीज, काही करायची आहे थोडीशी. अठरा बॉल मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. 34 रन स्टिल रिक्वायर्ड.
नो बॉल, सिंगल घेण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होईल. नो +1, बाय 1 गेट 1 फ्री. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी विकी जिम्सचे ओनर विकी याच ठिकाणी आलेले आहेत. मी विकीबाईंना विनंती करेल की आपण याच ठिकाणी मंचावर यायचंय. मी याच ठिकाणी सन्माननीय नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चेक. वेलकम बॅक कबीर. पहिलाच बॉल नो. फटका फसतोय. बॉक्स आउटच्या रूपामध्ये जॉन्टीला जावं लागेल. माघारी गॉन. थँक्यू डीजे. आपण पाहतो विकी फिटनेस मधून सन्माननीय आदरणीय विकीजी कदम सरांची उपस्थिती आपण पाहतोय. अनेक युवांना फिटनेस कडे प्रोत्साहित करण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. विकी सरांची उपस्थिती आपण पाहतोय मेगा स्क्रीनवर. विनोद शिंदे आणि V3 यांचं सुद्धा आगमन आपण पाहतो. या सर्वांचं आपण क्षितिज चषकाच्या दुसऱ्या रजनीमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूया. करण ठाकूर आल्या पॅडल स्वीपचा प्रयत्न, परंतु सिंगलच मिळणार आहे. फटका जरी चांगला असला तरी लक फॅक्टर सध्याच्या घडीला करण ठाकूरच्या बाजूने दिसत नाहीये. थँक्यू डीजे. 14 धावा धावफलकावरती आहेत. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. सर्व मान्यवरांचं अल्टी स्ट्रोक सिलेक्शन. चांगला फटका पाहायला मिळाला नाहीये या बॉलवरती. याच्या अगोदर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आहे, परंतु त्यानंतर अल्टी स्ट्रोक सिलेक्शन. विनोद शिंदे सरांची उपस्थिती आपण पाहतोय. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा संपर्क नाही. स्ट्रगल करताना करण ठाकूर दिसवा. समीकरणाचा विचार केला. धावफलक आता जाऊन पोहोचेल तब्बल 15 वरती. 14 बॉल मध्ये 30 धावेची गरज आहे. 2 टू गो. 14 बॉल धावा करायच्या 30. सर्कल ग्राउंड मध्ये या धावा चेस होऊ शकतात, परंतु कंधारे किंग्स डिफेंडिंग चॅम्पियन आहे. एवढ्या सहसी तुम्हाला धावा करू देणार नाही. व्हाईट बॉल. या एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा कंट्रोल करावा लागणार आहे. समीकरण बदलत आहे. 12 बॉल मध्ये 29 धावेंची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड इन अपकमिंग 14 डिलिव्हरीज. 14 बॉल मध्ये करायच्यात 29. मोठ्या संख्येने आपण पाहिलं प्रेक्षकांची अलोट गर्दी या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. मनगडाचा वापर. कार्पेटला रोल करत चेंडू निघून जातोय क्षितिज चषकाच्या चौकारासाठी 4. आणि हीच देवकरण परमारची खासियत आहे. 13 बॉल मध्ये 25 धावेंची गरज आहे. 25 रन्स इन अपकमिंग 13 डिलिव्हरीज. छोटा पॅकेट बडा धमाका. देवकरण परमार फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. जिथे काम सुईने होत असेल ना तिथे तलवार काढायची गरज नाहीये, आणि देवकरण परमारने तेच दाखवलंय. एलिगंट टच. 13 बॉल मध्ये करायच्यात 25 धावा. चेक केलं बॅटरला.
व्हाईट बॉल येतोय एक्स्ट्रा. दडपण दडपण आणि दडपणामध्ये दिसतोय गोलंदाज सध्याच्या घडीला. कबीर बॅटिंग चांगली झाली. हा षटक थोडासा एक्सपेन्सिव्ह पाहायला मिळतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. संपर्क तितका चांगला नाहीये. एक धाव निश्चितच मिळेल. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे. धावफलक 22 वरती या. $45 इज अ टार्गेट. गोलंदाज इंट्रोड्यूस करायचे प्लीज लगेचच. आपल्याकडे वेळ अजिबात नाहीये मित्रांनो. ऑलरेडी आपण वेळेपेक्षा 2 तास उशिरा धावतोय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. 12.5च्या सरासरीने एकाला धावा ठोकायच्या आहेत आणि एकाला धावा रोखायच्या आहेत. तुम्ही पाहताय क्षितिज चषक 2026चा अंडरआर्म क्रिकेटचा थरार. स्पीडअप करा प्लीज बॉलिंग टीम. कंधारे किंग्स, यश अँड टीम प्लीज सहकार्य करा. टाइम बाउंड क्रिकेट खेळा प्लीज. अंपायर सुद्धा 30 ताकीद तुम्हाला देत आहेत. अदरवाईज तुम्हाला पॅनलाईजला सुद्धा सामोरे जावं लागू शकतं. आपण पाहतो विभाग प्रमुख सन्माननीय आदरणीय मनोहरजी देसाई साहेबांची सुद्धा उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम सर. आपलं सुद्धा क्षितिज चषकाच्या दुसऱ्या महत्वाच्या रजनीमध्ये. बॉलर्स नेम प्लीज. यश बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अनिशला इंट्रोड्यूस केलं गेला. 12 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. व्यूह रचनेमध्ये बदल आपण पाहतो. चला स्पीडअप करा प्लीज पंच. आपण सुद्धा ताकीद द्यायची आहे. बारा बॉल 23 ची गरज आहे. देवकरण परमार ज्याच्या नावामध्ये रन त्याच्या फळीतून येतोय चौकार. फक्त मुंबई नाही तर कोकणामध्ये सुद्धा या हंगामामध्ये लिहिलेल्या अनेक स्पर्धा देवकरण परमारने गाजवल्यात आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आज दहिसर नगरीमध्ये देतोय. क्षितिज चषकामध्ये देवकरणची बॅट चेसिंग मध्ये बोलते. आतापर्यंत 8 बॉलमध्ये 13 धावा त्याच्या फळीतून आल्यात. 11 बॉलमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. 26 वरती 2 धावफलक पाहायला मिळतात. 11 बॉल 19 धाव्यांची गरज आहे. स्टेप आउट केलं. समोरच्या दिशेने फेकी खराब आहे. जीवनदान मिळतं इथे देवकरण परमारला आणि हा जीवनदान या मॅचचं समीकरण बदलेल का, टर्निंग पॉइंट ठरेल का हे सुद्धा बघण्यासारखं. कारण जर थ्रो ॲक्युरेट असताना तर देवकरण परमार कदाचित फ्रेम मध्ये सुद्धा नसता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. हा बॉल खूप महत्वाचा आहे. करण ठाकूरकडे क्षमता परंतु आतापर्यंत त्याची बॅट पूर्णपणे शांत दिसली. स्टेप आउट केलाय. विकेटचं पतन गॉन. खेचलं बॅटरला पुढे आणि हीच खासियत आहे बॉलरची. ॲग्रेशन त्याच्यानंतरचं पाहायला मिळालं. बॅटरला मजबूर केलं की तू स्टेप आउट कर आणि त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह स्ट्रोक सिलेक्शन कर. करण ठाकूर जास्त काही न करता बॅक टू द पवेलियन धावांचा विचार केला. धावफलक 27 आणि या विकेट नंतर आपण पाहिलं अभिषेक स्वतः आला. 9 बॉलमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. अभिषेकला इंट्रोड्यूस केला गेला.
नो बॉल आहे. इथे बोनस मिळालाय. अभिषेकने मात्र तो बोनस दोन्ही हातांनी स्वीकारलाय. इनटू द गॅप, इनटू द कर्टन. क्षितिज चषकाचा चौकार. खरा बॉल आणि हा बॉल या मॅचचं पूर्णपणे गणित बदलेल. कारण समीकरण आता 9 बॉल मध्ये 13 धावेंची गरज आहे. असं वाटलं होतं करणच्या विकेट नंतर मॅच पूर्णपणे फिरले की काय, परंतु आता इथून हा चौकार आलाय. अभिषेकने सुद्धा गॅप शोधला. 9 बॉल मध्ये 13 धावेंची गरज आहे. फटका फसतोय. विकेटचं पतन. विकेट. खराब स्ट्रोक सिलेक्शन आणि अग्रेशन आपण देवकरण परमारचं सुद्धा पाहतोय. कारण देवकरला माहिती आहे इथून सुद्धा एखाद दोन सिंगल आले असते तरी मॅच बनली असती. प्रेक्षक आणि प्रेक्षक राजाची गर्दी आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय. हा प्रेक्षक राजा क्रिकेट वरती प्रेम करणारा. 8 बॉल मध्ये 13 धावेंची गरज आहे. एका बाजूला कंधारे किंग्स डिफेंडिंग चॅम्पियन आणि दुसऱ्या बाजूला क्रिस 11. हर्ष पांचालला इंट्रोड्यूस केला गेला. आठ बॉल मध्ये 13 धावेंची गरज आहे. मॅच इथूनही बॅलन्सिंग आहे. पॅडल स्वीप. सिक्सर. त्या सिक्सरचं सेलिब्रेशन बॅटर पेक्षा देवकरण परमारने करताना दिसलाय तो. कारण देवकरणला माहिती आहे आता रन बॉल इक्वेशन आहे. 7 बॉल मध्ये 7 धावेंची गरज आहे. सिंगल कंप्लीट होईल का, तर सिंगल कंप्लीट. मॅच 6 बॉल मध्ये 6 धावेंची गरज आहे. सहा बॉल 6 धावेंची गरज आहे. डिफेंडिंग चॅम्पियन अडचणीच्या आडोशामध्ये दिसते. वेळेवरती आलेला षटकार पूर्णपणे मॅचचं समीकरण बदलून जात आहे. चला स्पीडअप करा प्लीज फिल्डिंग टीम. 6 बॉल मध्ये 6 धावेंची गरज आहे. क्षितिज चषक 20-26 ची महत्वाची रजनी तुम्ही पाहता. सहाव्या मॅचच्या दिशेने 6 बॉल मध्ये 6 धावेंची गरज आहे. युवा सेनेचे युवा कार्यकारिणी सदस्य सुर्वे यांचे सुपुत्र, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, युवा सेनेचे युवा कार्यकारिणी सदस्य, एक युवा उद्योजक आपण म्हणू शकतो असे आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय राजदादा सुर्वे यांचं या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दादांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेला आपण हजेरी लावल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो.